विशिष्ट जातीवर प्रक्षेप टाकला जातोय आणि सांगितलं जात आहे की या विशिष्ट जातीमुळे आमचा पराजय झाला. पण मी असं म्हणणारा कार्यकर्ता नाही की वंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा जिम्मेदारीने सांगतोय, देवगाव असेल 2च गावं सांगणार आहे किंवा वडमावली धैफळ असेल, तिथं दुसरा कुठलाही माणूस नाही. त्या गावाने मला मतं दिलेत. नामेवाडी असेल, गप्पेवाडी असेल, त्या गावाने मला मतं दिलेत. म्हणजे एक सॅम्पल सांगायला, म्हणजे आणखी बाकी गावाची नावं घ्यायची राहिले की म्हणतील काय हे मतं दिले मला, परवा केली नाही की काय म्हणणार आहेत कोण. दादासाहेब, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला कोल्हापूरची जिम्मेदारी होती, त्याच्यामुळे मतदानाच्या दिवशी असे आदेश होते, हाना मारा तोडा, पण ताब्यात घेऊन तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबाला करा, असं आमच्या भाऊसाहेबांचे आदेश होते. रेकॉर्डिंग आहे. जिम्मेदारीशी बोलतच. पण आता देवगावला सुद्धा म्हणले लोक काय करायचं ते करा, पण आम्ही बजरंग बाप्पा सोनवणे यांचं जे चिन्ह आहे मशाल, या आपली सॉरी तुतारीधारी माणूस, मशालीच्यासाठी म्हणून तेव्हा आम्हाला तिथं बोल दोन्ही एक जमलिंग झालेली, तिथं VC आता चालू. ह्या सगळ्या गोष्टीतून ते जे चिन्ह आमचं आहे तुतारीधारी माणूस, या माणसावरच मतदान दिलं आणि मला खासदार करण्यासाठी त्यांनी सुद्धा वाटा दिला, एक टोपलं टाकलं. आणि या समाजानं केलं नाही, त्या समाजानं केलं नाही. मग कोणी म्हणतंय आणखी संपन आहे, आणखी सुद्धा आमच्या शिरसाळ्याच्या कार्यक्रमाला सभेला ज्यांनी जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले. बाबा हो, तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे, तुम्ही हे धंदे बंद करा, नाही तर बजरंग सोनवणे सुद्धा काय आहे तुम्हाला एक दिवस दाखवी. मी पूर्ण यावेळेस ठरवलं होतं की कुल माइंड घेतं, तुम्ही किती हवेत जा. पहिल्याच दिवशी माझी लायकी काढली, प्रारब्ध काढला. त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही, अरे तुम्ही बोला, तुम्ही गडावर आहात, तिथं 3 शब्द सांगितले. आज मी जाहीर सांगतो, मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो, या 3 शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार, आणि मी निवडणूक कडीलाच नेल. प्रारब्ध काय ठरवता? प्रारब्ध तुम्हाला प्रारब्ध ठरवायचा अधिकार आहे. तुम्ही आमची लायकी काढता. बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिलं. तुम्ही बोगस केलं, तुम्ही दादागिरी केली, तुम्ही भूत ताब्यात घेतले, तुम्ही लोकांना दाब दिला, तुम्ही जे नाही ते वाटलं, तरी सुद्धा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 74,834 मताचेच लीड तुम्हाला घेता आली. बघा, आणि माझ्यासारखा ज्याने इमानीतभार काम करून लोकांची सेवा करून मतं मागून मतं घेतले, अशाला बीड तालुक्यामध्ये 1,00,000 मताच्या वर जास्त लीड आहे. तुम्ही त्याचं कसं विश्लेषण आहे त्याचं कारण सांगतो. बीड तालुका हा 3 विधानसभा मतदारसंघात विखुरलेला आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात 22,000ची लीड आहे. केज विधानसभा मतदारसंघात 10-11,000ची लीड आहे. बीड विधानसभेमध्ये 63,000ची लीड तुम्हाला दिसती, पण त्या बीड तालुक्यानं ती लीड 63,000 नाही, तर ती जवळपास 73-74,000 दिली. आणि शिरूर तालुक्यानं बीड विधानसभेच्या मतदारसंघातल्या 7,000 लीड कमी केली. त्याच्यामुळं 63,000चा आकडा दिसतोय. पण याच्यात 1,00,000 मताची लीड एकाच तालुक्यानं दिली, ती म्हणजे बीड. त्याच्यामुळे नतमस्तक आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मदत केली. आणि प्रत्येक वेळेस हा विषय नाही, मी माझ्या कुठल्या तरी मनोगत सांगितलं, आईला श्रेय का वडिलाला श्रेय तुमच्या जन्माचं, तसं माझ्या विजयाचं श्रेय मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि जरांगे दादाला देणारच आहे. त्याच्यात काय चूक नाही, शेवटपर्यंत देणार आहे. आज माझी निवडणूक झाल्याच्या नंतर मी जी श्रद्धास्थान आमचं आहे त्या नगद नारायण गडावरच गेलो, आणि तिथून थेट जर कुठे गेलो असतो माझ्या घरी यायला मला सकाळी 5:30 वाजले, पण गेलो कुठं तर मनोजदादा जरांगे पाटलांना भेट गेलो. याचा अर्थ असा नाही की मला कुठल्या
त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले, त्यांनी मला काय द्यायचं ते दिलं. पण या बीड जिल्ह्यातल्या सर्व नाळवंडी गाव आहे, दुसरं गाव सांगणार आहे, ज्या नाळवंडी गावामध्ये मराठा समाजाचं मतदान आहे का नाही याचा मला अभ्यास नाही, पण तिथं फक्त